तर इकडे विश्वजित कदम हे बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला गेलेत। दिल्लीत सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदमांनी खरगेंचीही भेट घेतली होती। ठाकरे गटानं सांगलीत उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे। विश्वजित कदम थोरात आणि पृथ्वीराज चव्हाणांची आज चर्चा करतायत। सांगलीच्या जागेसंदर्भात काँग्रेस पक्षश्रेष्ठी ठाकरेंशी चर्चा करणार आहेत। सांगलीच्या जागेचा तिढा आज सोडवला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, सांगलीचा तिढा आज सुटतोय का? मनश्री, खरं तर सांगलीच्या लोकसभेच्या जागेवरतून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद जो आहे तो सातत्याने पाहायला मिळतोय। सध्या काँग्रेसचे सांगलीचे कडेगाव पलूसचे आमदार विश्वजित कदम सध्या बाळासाहेब थोरात यांची भेट घेण्याकरता CCI क्लबमध्ये आलेले आहेत। सध्या पृथ्वीराज चव्हाण या भेटीच्या दरम्यान नाही आहेत। CLP लीडर आणि बाळासाहेब थोरात आणि विश्वजित कदम यांची ही संपूर्ण भेट जी आहे ती CCI क्लबमध्ये होते। खरं तर विश्वजित कदम सातत्याने सांगली लोकसभा ही काँग्रेसकडे यावी याकरता आग्रही भूमिका जी आहे ती मांडताना पाहायला मिळत आहेत। दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींना देखील त्यांनी भेट दिलेली आहे आणि या सर्व सांगलीच्या जागेवरतून मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती करू असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। आणि संपूर्ण ही भेट जी आहे ती दोन्ही नेत्यांमध्ये सध्या तरी होताना पाहायला मिळत आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।